हाय, आत्ताच्या ह्या वेबसाईटमध्ये आपण वर्डप्रेसच्या वेबसाईटची सिक्युरिटी कशा पद्धतीने एन्हान्स करतो हे बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला ज्या डोमेनवरती काम करायचं आहे त्याच्यावरती यायचं। त्याच्यानंतर ना इथं तुम्हाला वरच्या साईडला वर्डप्रेसचं ऑप्शन दिसेल। ह्या वर्डप्रेसवरती क्लिक करायचं। या वर्डप्रेसवरती क्लिक केल्यावरती आपल्याला सगळ्यात सोपा उपाय काय आहे की इथं खालच्या साईडला तुम्हाला ओपन WP टूलकिट नावाचा एक ऑप्शन दिसेल। आता बेसिकली इथून पण आपण डायरेक्टली ह्या गोष्टी करू शकतोच, पण ओपन WP टूलकिटमध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा जरासं जादा ऑप्शन्स बघायला मिळतात। म्हणून आपण काय करूया, ह्या ओपन WP टूलकिटवरती आपण क्लिक करूया। आता ह्या ओपन WP टूलकिटवरती क्लिक केल्यावरती आपल्याला अशी एक विंडो दिसेल ज्याच्यामध्ये वर्डप्रेसचे सगळे ऑप्शन्स आपल्याला दिसतात। आता इथं ह्या वेबसाईटच्या नावाच्या खालच्या साईडला डॅशबोर्ड, इथं स्टॅटस, ह्याच पद्धतीने आपण जर खाली बघत आलो तर इथं आपल्याला एक सिक्युरिटीचा ऑप्शन दिसेल। या सिक्युरिटीच्या बरोबर समोर इथं आपल्याला फिक्स वल्नरेबिलिटीज नावाचा ऑप्शन दिसेल, ज्याच्यावरती कमेंट काय लिहिलेलं आहे, वल्नरेबिलिटीज फाउंड ऑन दिस वर्डप्रेस इन्स्टॉलेशन। म्हणजे आपण जे वर्डप्रेसचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे त्याच्यावरती काही सिक्युरिटीचे इश्यूज आहेत ते आपल्याला फिक्स करूया। ओके, आपण ह्याच्यावरती फिक्स वल्नरेबिलिटीवरती क्लिक करू। आता इथं वर्डप्रेस वल्नरेबिलिटीज लेफ्ट साईडला लिहिलेलं आहे आणि राईट साईडला सिक्युरिटी मेजर्स लिहिलेलं आहे। आपण काय करू, सिक्युरिटी मेजर्सवरती आपण क्लिक करू। आता ह्या विंडोला जर आपण आलो तर इथं प्रत्येक वेळेला इथे एक आपल्याला इम्पॉर्टंट नोटिफिकेशन दाखवते, ब्लॉक ॲक्सेस टू XML RPC.php। सगळ्याला इथे स्टॅटस अलर्ट आहे आणि इथल्या काहीलाच ओके स्टॅटस आहे। ओके, मग आपल्याला काय करायचं की इथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथं ओके दाखवायला पाहिजे। त्यासाठी आपण काय करू, इथे सिक्युरिटी मेजर जे पहिलं आहे त्याला इथं आपण चेकबॉक्स करू, जेणेकरून सगळ्याच गोष्टी ऑन झाल्या। ओके, त्याच्यानंतर ना इथं आपण सिक्युअरवरती क्लिक करू। आता इथं आपल्याला नोटिफिकेशन दाखवते की सिक्युरिटी मेजर्स वर अप्लाइड टू वर्डप्रेस इन्स्टॉलेशन। आपण ह्या नोटिफिकेशनला क्लोज करू आणि इथं आपल्याला हे दिसेल की आता मगाशी जिथं अलर्ट सगळ्याला दाखवत होतं तिथं आता आपल्याला प्रत्येक गोष्ट ओकेमध्ये दाखवलं। याचा अर्थ जेवढे काही सिक्युरिटी इश्यूज होते ते सगळे सिक्युरिटी इश्यूज आपण ह्याच्यातले सोडवलेत। ओके, आता इथे जे काही वर्डप्रेस वल्नरेबिलिटीज आहेत ह्या देखील आपण अशाच पद्धतीने फिक्स आउट करू शकतो। म्हणजे ह्याला इथे सिलेक्ट करायचं आणि इथं अपडेट करायचं, पण इथं आता अपडेटचा ऑप्शन डिसिलेक्टेड आहे, कारण हे जरी सिक्युरिटीची इन्फॉर्मेशन जरी तो आपल्याला दाखवत असेल पण त्याच्यावरचे अजून सोल्युशन्स अवेलेबल नाही आहेत, त्यामुळं हे आहे असं राहू दे। ओके, आत्ताच्या ह्या सेशनमध्ये आपण सिक्युरिटी मेजर्स अगदी परफेक्टली कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करतो हे बघितलेलं आहोत। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण वर्डप्रेसची वेबसाईट करतो त्याला ह्या सगळ्या गोष्टी सिक्युरिटीच्या इम्प्लिमेंट 100% करायच्या। समजा जर आपण चुकून ह्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन करायच्या विसरलो तर आपली वेबसाईट कधीही हॅक होऊ शकते किंवा कॉम्प्रोमाइज होऊ शकते। त्यामुळे मॅक्झिमम वेळेला हा प्रयत्नच करा की आपल्याला आपली वेबसाईट मॅक्झिममरित्या सिक्युअर करायची आहे आणि त्याच्यासाठी हे सिक्युरिटी मेजर्स 100% इम्प्लिमेंट करायचे आहेत। थँक्यू व्हेरी मच।